वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट, वन ऑफ द बेस्ट लीग टुर्नामेंट आपण म्हणू शकतोय कॉमन प्रीमियर लीगला. पहिलंच आयोजन आहे त्यांचं कॉमन क्रिकेट असोसिएशन आणि काय दमदार आयोजन केलं आहे. लीग मॅचेस ज्या असतात त्या गावापुरती मर्यादित असतात, पण ह्या लीग मॅचने मात्र पूर्ण महाराष्ट्रात धूम मजवले. खूप चांगल्या पद्धतीने ही जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे चांगलं काम करते आणि त्याचं काम मात्र पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण ठाणे जिल्ह्यात, पूर्ण रायगड जिल्ह्यात पाहिलं जाते. त्यासाठी खूप मोठं डेडिकेशन लागते आणि त्या डेडिकेशनच्या बळावर या पदाधिकारी खूप चांगलं काम करत आहेत. सामना स्टार्ट होतोय. आजच्या दिवसातला पहिला टीम 94 विपक्ष. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर असेल अतुल. यस, पंच भरत मेहर यांचा देखील ऑफिशियल कॉल येतोय सामना सुरू करण्याचा. रविवारच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा आणि सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातला पहिला अतुल पंचाच्या डावीकडून सज्ज होतोय. स्ट्राईकवर बॅट्समन विशाल. यावेळेस हलकासा ओव्हर पिच होतो, एज लागते. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे तैनात केला गेला आहे. फेकी थोडी चुकली होती पण जास्त काही नुकसान नाही, फक्त एक धाव मिळेल. सुरुवात चांगली बघा, किती चांगले गणवेश सर्व खेळाडून घातलेत. किती चांगली शिस्तबद्ध अशी ही क्रिकेटची स्पर्धा वाटते आणि गणवेश घालूनच खेळलं पाहिजे. एकंदरीत पाहायचं झालं तर स्पर्धा 10,000 ती असू द्या किंवा लाखाची असू द्या, पण मात्र तुम्ही गणवेशात असलात तर क्रिकेटचं चित्र देखील यूट्यूबवर चांगलं दिसते आणि मैदानात चांगलं दिसतं, जे लाईव्ह प्रेक्षक इकडे पाहायला येतात. तर मी सर्वांना विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व स्पर्धा तुम्ही जर गणवेशात खेळला तर ते क्रिकेटचं चांगलं चित्र बाळसर दिसते आपल्याला. Prashna's dress code is very important. That keeps the discipline, dedication and determination part of the game. आणि ड्रेस कोडमध्ये असतं की खेळाडूंना एक शिस्तसुद्धा प्राप्त होते. मनीष देवीदास स्ट्राईकवर असेल, जो डावखुरा फलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर अतुल. या पहिल्या षटकाला दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, व्यवस्थित समन्वय झाला नाही आहे. शॉट फाईनल क्षेत्ररक्षक त्यांनी केला गेला. वेट फॉर अंपायर सिग्नल विथ द बॅट. यस, एक धाव ॲड केली जाईल. धावसंख्या 2 झाली आहे. खूप चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट दोन्ही संघ खेळत आहेत. आपण 30 सर्कलच्या आत पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात केले गेले ते म्हणजेच शॉट थर्डमॅन, पॉईंट कव्हर, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि शॉट फाईन लेग. फुल टॉस होता, इनफिल्ड क्लिअर केलं जाते. क्षेत्ररक्षक नाही आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक पळतोय, चेस करतोय, पण मात्र चेंडू त्याला चकून सीमारेषेच्या बाहेर जातोय. आजच्या दिवसातला पहिला चौकार. थँक्यू. सुरुवात चांगली होती रविवारची टीम 94 संघासाठी. पहिल्या 3 चेंडूवर 6 धावा जुळत. खूप चांगला फुलटॉस होता, जागा बनवली, खूप चांगल्या पद्धतीने इनफिल्ड क्लिअर केलंय. पाहिलं होतं की डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्याचा फायदा उचललाय. धावसंख्या 6. अतुल राईट आर्म जुएस्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न झालाय. पंचांनी निरीक्षण केलंय, परीक्षण केलं आणि पंचांच्या मधून वाईडची खूण. धावसंख्या झाली आहे बिनबाद 7 धावा. चांगली सुरुवात आहे. बघा, सुरुवात चांगली असेल ना तर तुमचा शेवट देखील गोड होतो, असं आपण कित्येक वेळा पाहिलंय, ऐकलंय. आणि कुठेतरी चांगली सुरुवात होते टीम 94 संघाची. आणि मी आता ऐकलंय बाळसरांना की 94 संघाने 2 सामने जिंकलेत. फुलटॉस होता, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंगचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल, फेक करेल, तोवर 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. पाहूया या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 9 धावा. खूप चांगलं टेलिकास्टिंग TCP लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. खूप चांगलं स्कोरिंग विजय कांबळे यांच्याकडून पाहतायत. 2 गुण आहेत आणि 1 सामना जिंकला टीम 94ने. ही ऑफिशियल माहिती आमच्यापर्यंत विजय कांबळे पोहोचवत आहेत. धावसंख्या झाले 9 बिनबाद. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरला मात्र ऑनसाइडला खेळून काढण्याचा प्रयत्न झाला आहे, जिकडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. थोडीशी घाई झाली आणि घाई झाल्यानंतर मात्र शरीराचं नियंत्रण चुकलं आणि हा झेल सुटलाय. धावसंख्या झाली म्हणजेच बिनबाद 10. बघा, क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. व्यवस्थित झेल घेऊ शकले असते, पोझिशनमध्ये आले सुद्धा होते, पण शेवटच्या क्षणाला थोडीशी घाई झाली आणि हा झेल सुटला गेलाय. धावसंख्या बिनबाद 10. देवीदास खेळतो वैयक्तिक 1 धावांवर आणि विशाल खेळतोय वैयक्तिक 8 धावांवर. आतापर्यंत पहिल्या षटकातले 5 चेंडू डिलिव्हर करून झालेत आणि टीम 94 संघाची धावसंख्या झाली 10 धावा. सकाळचा सत्र आहे, हलकीशी हवा आहे, हवेचा ओघ देखील आपण व्हीआयपी डाईसच्या उजवीकडून डावीकडे पाहतोय. कुठेतरी डावखुरा फलंदाजासाठी ॲडव्हान्टेज आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, पण तितकाच चांगली गोलंदाजी अतुलची होते. पहिलं षटक समाप्ती होतंय आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर टीम 94 संघाची धावसंख्या झाली बिनबाद 10 धावा. विशाल खेळतो वैयक्तिक 8 धावांवर आणि देवीदास खेळतोय वैयक्तिक 1 धावांवर. खूप चांगलं प्रेक्षक स्टँड. या आयशा
कप मैदानावर आपण पाहतोय जवळपास 10 वर्ष अगोदर आयशा चषक झाला होता याच मैदानावर आणि आम्हाला ते पाहण्याचं सौभाग्य मिळालं नव्हतं. पण त्याच धर्तीवर या कामन प्रीमियर लीगचं नियोजन केलं गेलं आहे. जर ही स्पर्धा इतक्या ताकदीची आहे तर आता ते विचार करा त्यावेळी एक तर तंत्रज्ञान देखील अवगत नव्हतं, आधुनिक गिअरी नव्हतं, तर ती स्पर्धा कशी झाली असेल. हे एक ऐतिहासिक मैदान आहे आणि ऐतिहासिक मैदानावर अशाच ऐतिहासिक स्पर्धा होत राहतात आणि ही देखील स्पर्धा इतिहासामध्ये नोंद केली जाईल अशा ताकदीची ही कामन प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे. चला लगेच नवीन गोलंदाज सेट करा. आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये चांगले चांगले सामने तुमच्यापर्यंत घेऊन आम्ही येणार आहोत. तितकेच चांगले प्रेक्षक आणि तितकेच बहुमूल्य असे मान्यवर आम्हाला VIP डायसवर उपलब्ध देखील होतील आजच्या दिवसामध्ये. तर तुमच्या माध्यमातून चांगला खेळ झाला पाहिजे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर ऑपोजिट कॉमेंट्री बॉक्स एंड वैभव. खूप चांगला स्कोर ट्रेंड तुम्ही पाहू शकताय. जसं संघाची जर्सी आहे त्या संघाच्या जर्सीच्या आधारावर स्कोर ट्रेंड तुम्ही तुमच्या यूट्यूबवर पाहू शकताय. ही टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो. टेक्नॉलॉजी असेल तर त्याचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्या TCP लाईव्हच्या माध्यमातून केलं जातं आहे. कामन क्रिकेट असोसिएशन व खूप बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ही असोसिएशन होती आणि आता मात्र एक चांगला आगाज झाला या कामन क्रिकेट असोसिएशनचा आणि येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या स्पर्धा या परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि टॅलेंट हा मात्र वर येणार आहे. गोलंदाजी मार्कवर वैभव. हाफ ट्रॅकर होता, हुक करण्याचा प्रयास झाला आहे. इनफिल्ड क्लिअर जाते, चेंडू बोलतोय तो म्हणजे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातला दुसरा चौकार. थँक्यू. चौकार खूप चांगला. पहिल्यावर पोझिशन घेतली, थोडे शफल झाले. पाहिलं होतं की इनफिल्डच्या आज क्षेत्ररक्षक मध्ये कुठला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नाही. आढावा घेतला क्षेत्ररक्षकांचा आणि त्यानंतर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 14 धावा. टीम 94. चांगली सुरुवात. वैभव राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस उजवी सोडून जाणारा चेंडू होता. पंचांकडे मात्र अपील केली गेली पण मात्र अपीलमध्ये कसा आत्मविश्वास नव्हता. चांगल्या चेंडूची समाप्ती केली जाते. आतापर्यंत 2 चेंडू या दुसऱ्या षटकात हाताळलेत. चांगली सुरुवात आहे. आतापर्यंत पार्टनरशिपचा विचार केला तर 8 चेंडूमध्ये 14 धावांची पहिल्या गड्यासाठी भागीदारी बनली आहे. विशालच्या माध्यमातून 12 धावांचं योगदान. यावेळेस मात्र फटका फसला. यष्टीरक्षक येतोय, जजमेंट घेतोय आणि विशालला परतावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन. धाव संख्या 14 असताना थँक्यू. बघा वारंवार तुम्ही प्रहार करत गेले, वारंवार मग तुम्ही स्ट्रोक कनेक्ट करत गेले तर गोलंदाज देखील तितकाच चाणक्य आहे. पाहिलं तर त्याने उजव्याच्या बाहेर ठेवला होता, थोडासा फ्लाईट दिला होता चेंडूला आणि त्यानंतर मात्र वाटच्या वरच्या बाजूला चेंडू लागतो एजला आणि त्यानंतर मात्र झेल चितच्या स्वरूपात बाद होतोय. सागर झेल स्वीकारतोय आणि बाद होतोय फलंदाज तो म्हणजेच विशाल. ज्या फलंदाजी सर्वात जास्त गरज होती टीम 94 संघाला, ज्याने एक चांगली सुरुवात मिळून दिली होती या पहिल्या डावामध्ये, तो मात्र बाद होतो आणि आता कुठे सुटकेचा निश्वास टाकला असेल तो म्हणजेच आयशा 11 या संघाने. एक गडी बाद 14 धावा आहे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच देवीदास जो वैयक्तिक 1 धावांवर खेळतोय आणि नवीन येणारा फलंदाज असेल जो नॉनस्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय हर्षद म्हात्रे. कुठेतरी यश शोधत होते आणि ते यश मिळते, स्ट्रगल केल्यानंतर मिळते पण मिळते. पाहूया हे यश किती वेळापर्यंत टिकवून ठेवलं जाईल आयशा 11 या संघाकडून. वैभव गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून पुन्हा फूक करण्याचा प्रयास झाला. इनफिल्डच्या आज क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता, त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू लँड होतो. पुन्हा 3 क्षेत्ररक्षक येत आहेत पण मात्र क्षेत्ररक्षण करताना मात्र थोडंसं कॉम्बिनेशन मिस होते. या 2 धावा मात्र वेगाने पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टीम 94 गुड बॅटिंग आणि तितकीच चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते कारण या षटकामध्ये 1 डॉट 1 चौकार 1 दुहेरी धावांचा स्ट्रोक आणि 1 विकेट. धावसंख्या झाले 16 आणि चेंडू डिलिव्हर करून झाले 4. वैभव राईट आर्म राऊंड. हलकासा ओव्हरपिच होता, अपील केली जाते पंचांकडे. पंचांनी निरीक्षण केलं आणि रोखलंय फलंदाजाला कारण पायच्या स्वरूपात बाद होते फलंदाज देवीदास.
थँक्यू. बघा, गार्ड घेणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही खेळण्यासाठी उतरता, तुम्ही गार्ड घेऊन न खेळलाल तर लेग बिफोर विकेटचा धोका तितकासा कमी असतो. पण यावेळेस मात्र वारंवार शफलून खेळण्याचा प्रयत्न करत गेला फलंदाज देवीदास, आणि मात्र शेवटच्या क्षणाला आता या चेंडू पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा आणि यष्टांचा वेध घेणारा चेंडू होता, आणि पंचांनी निरीक्षण केल्यानंतर पायचीच्या स्वरूपात बाद ठरवलंय फलंदाज देवीदासला. बघा, हे षटक महत्त्वपूर्ण ठरते आयशा या संघासाठी, कारण 2 हादरे बसवल्यात टीम 94 संघाला, आणि धावसंख्या फक्त 16 आहे. आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर करून झाले आहेत आणि धावसंख्या 16 आहे. शेवटचा चेंडू असेल. विकेटचा शोध घेण्यासाठी गोलंदाज नेहमीच तत्पर असतो. फक्त क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली हवी आणि फलंदाजांनी चूक करायला हवी, आणि या क्षणाला फलंदाज चूक करतोय आणि त्या चुकीचा फायदा होतोय तो म्हणजे आयशा संघाला वैभवच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर करून झालेत. लास्ट बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. हाफ ट्रॅकर आहे, खूप जास्त उसळला होता चेंडू, व्यवस्थित समन्वय झाला आणि या मात्र चेंडू गॅपमधून निघून जातो थर्डमॅन क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा थोडासा फंबल होते. 3 धावांचा कॉल होता, थांबवलं जाते, नकार दिला जातोय. फेकी देखील चुकली होती, पण या 2 धावा लेग बाईटच्या माध्यमातून ॲड केल्या जातील, आणि अशा माध्यमातून 2 षटकं संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ते म्हणजे 2 गडी बाद 18. बघा, पहिल्या षटकामध्ये की धावा होत्या तर म्हणजे जवळपास 12 धावा होत्या, पण त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी होते आतापर्यंत वैभवची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 16 धावा. खूप चांगल्या टीम्स आहेत. जवळपास 12 संघ या लीग मॅचमध्ये समाविष्ट आहेत, आणि या टॅलेंटला वर आणण्याचं काम आदरणीय सन्माननीय हजरत शेख सर, तसेच आदरणीय सन्माननीय संजय म्हात्रे सर, तसेच कामणी क्रिकेट असोसिएशन खूप चांगलं काम करते, आणि यंग टॅलेंटने देखील तितकाच चांगला साथ दिलाय. बघा, साथ द्याल तर काम पुढे होईल. जर तुम्ही एक जण करतोय आणि त्यालाच पुढे जाऊ द्याल तर असं होत नाही. तुम्हाला त्याच्या साथीने पुढे जावं लागते, आणि कुठेतरी हा बहुप्रतीक्षित प्रकल्पच म्हणेन मी, हा प्रकल्प मात्र खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केला जातोय. नवीन गोलंदाज मार्कवर येतोय, आणि जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण आज अंतिम दिवस आहे स्पर्धेतला. 31 जानेवारी 2021 इतिहासामध्ये नोंद केली जाईल आजच्या दिवसाची, कारण कामण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कामण प्रीमियर लीग 2021चा आजचा अंतिम दिवस आहे. आजच्या दिवसात माहीत पडेल की कुठला संघ पहिल्या वर्षामध्ये आपलं नाव कोरतोय त्या चमचमण्या ट्रॉफीवर. न्यू बॉलर साईनाथ भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर. हिरव्या रंगाची जर्सी आहे आयशा 11 संघाची, आणि निळ्या रंगाची जर्सी आहे टीम 94 या संघाची. फलंदाजी करणारा संघ आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये चाचपडतोय. 2 गडी बाद झालेत, धावसंख्या झाली 18 धावा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल हर्षद, आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल अजय. गोलंदाजी मार्कवर साईनाथ पंचांच्या उजवीकडून बॉलिंग मार्कवर सज्ज होते. इनफिल्डच्या आत पण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट आणि कव्हर, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषाला प्रोटेक्ट करतायत. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, क्रॉस सीमर आहे. पंचाच्या माध्यमातून निरीक्षण, पंचाच्या मधून वाईटची खूण, 1 धाव ॲड केली जाईल. धावसंख्या झाले 19 धावा. तुमची लाईन लेंथ आणि तुमची पिचिंग खूप जास्त महत्त्वाची आहे ॲज अ बॉलर, आणि कुठेतरी यावेळेस पिचिंग चुकली आहे, नंतर लाईन चुकली आहे, म्हणून पंचाच्या मध्यमातून वाईटची खूण. साईनाथ ओव्हरपिच होता, डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश केलंय. पॉईंट कव्हर क्षेत्रामध्ये सन्मान दिला गेला या चेंडूला. पाहिलं होतं की हलकासा खोलवटपाचा आहे, त्याला सन्मान दिला गेला. स्ट्राईक रोटेट केली जाते, कारण 2 झटपट गडी बाद झाल्यानंतर आता कुठेतरी वेळ जाऊ द्यायला हवा असं टीम 94 संघाच्या फलंदाजांना वाटते, आणि तो वेळ जाऊ देत आहेत, आणि या चेंडूवर 1 धाव कव्हर केली जाते. 2 गडी बाद 20 धावा टीम 94. स्ट्राईकवर बॅट्समन असेल अजय, आणि गोलंदाजी मार्कवर साईनाथ. यावेळेस मात्र नियंत्रण चुकलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः येतोय, झेल सुटतोय, आणि अशा पद्धतीने जीवनदान. सकाळी आंघोळ करताना जसं हातातून साबण निसटतो तसा हा झेल निसटलाय. सोपा अटेम्प्ट होता, घ्यायला हरकत नव्हती. जजमेंट देखील चांगलं होतं, शरीराचं नियंत्रण देखील चांगलं होतं, आपण रिप्लेमध्ये पाहू शकताय. आणि एक सॉफ्ट डिसमिसल चुकला गेलाय, तो म्हणजे गोलंदाज साईनाथकडून. शेवटच्या क्षणाला वरून झेल घेण्याचा प्रयत्न झाला, आणि तो प्रयत्न फसलाय. धावसंख्या झाली आहे टीम 94 संघाची 2 गडी बाद 22 धावा. आतापर्यंत पहिले तर 3 चेंडू डिलिव्हर करून झालेत या तिसऱ्या षटकातले. साईनाथ राईट आर्म राऊंड, हाफ ट्रॅकर होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न झाला होता, पण व्यवस्थित समोरून झाला आणि या चेंडू निघून जातो. थर्डमॅन सीमारेषेच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न झालाय. खूप चांगलं डेडिकेशन पाहायला मिळते आहे, पण दरम्यान मात्र 3 धावा चोरून कंप्लीट केल्या जात आहेत. नाईस फिल्डिंग, खूप छान
डेडिकेशन पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. आपल्या संघासाठी एक धाव वाचवले. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता वेगाने पळाला आहे तो आणि शेवटच्या क्षणाला आपला पाय मध्ये टाकून तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जयेश विरारकरच्या माध्यमातून खूप चांगलं डेडिकेशन, नाईस फिल्डिंग. धावसंख्या झाले 2 गडी बाद 25 धावा. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर करून झालेत ते म्हणजेच या षटकातले 3. मार्कवर साईनाथ. ओव्हर पिच आहे, खूप चांगली ऑन ड्राईव्ह. चेंडू मिडविकेट क्षेत्रात अडवला जाईल तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा फेकी अचूक होते पण कुठेतरी कलेक्शन चुकते आणि कलेक्शन अचूक व्हायला हवं जर तुम्हाला धावा वाचवायच्या असतील तर. आतापर्यंत धावसंख्या झाले 4 चेंडू समाप्तीनंतर 27 धावा. खूप चांगलं मैदान आहे, समतल असं मैदान आहे, क्विक आउटफील्ड आहे आणि या आउटफील्डवर मात्र फलंदाज आपली जादू दाखवू शकतो पण क्षेत्ररक्षण करताना देखील तितकासा त्रास होत नाहीये मैदान समतल असल्यामुळे. 27 धावा 2 गडी बाद टीम 94. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते. हो यावेळेस पुन्हा एकदा हलकासा ओव्हर पिच होता, गुडघे वाकून एलिव्हेट करण्याचा प्रयत्न झाला होता ऑन साईडला पण मात्र तितकीच चांगली गोलंदाजी, पिचिंग देखील तितकीच चांगली आहे. वेगामध्ये बदल होतोय आणि त्यामुळेच मात्र नियंत्रण चुकते फलंदाज हर्षदचं. आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर करून झाले. धावसंख्या झाले 2 गडी बाद 27 धावा. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. पुन्हा एकदा ब्लॉकआउट डिलिव्हरी मैदानाच्या समतल. हा छटका खेळून काढाय वाईड ऑफ लॉंग ऑनला. फेकी अचूक वाचायला हवी, अचूक फेकी आहे पण थोडंसं आवाक्याच्या बाहेर. 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत आणि अशा पद्धतीने या पहिल्या सामन्यातल्या 3 षटकं कंप्लीट केले जातात पहिल्या डावातले. धावसंख्या झाली टीम 94 संघाची 2 गडी बाद 29 धावा. तर अनुभव कसा राहिला बाळसर या कॉमन प्रीमियर लीगचा तुमचा? अप्रतिम अप्रतिम, प्रश्नच नाही. आय एम रिअली थँकफुल टू देवेंद्र भोसकर ज्यांनी आमंत्रण दिलं. हेमंत पाटील, अजय पाटील, हजरत शेख सगळ्यांचे धन्यवाद. याच्या अगोदर कामनला हजरत शेखने पहिल्यांदा काल करीम माझ्याशी बोलत होते त्याच आठवणीविषयी. 10 वर्षापूर्वी हजरत शेखने या ठिकाणी आयशा कपसाठी बोलवलं होतं. मी, हरीश पंड्या, सतीश कुरूप, सम ऑफ द बिग नेम्स, संजय म्हात्रे आमचे MCAचे स्कोरर, चंद्रा या वाकेपाडाचे आहेत ते जीवचंद्रचे, ते सगळे आम्ही आलो होतो या ठिकाणी. पूर्ण पॅनलच आलं होतं. मात्र पहिल्या दिवशी ती कॉमेंट्री अप्रतिम झाली. पंकज ठाकूर होते, नाना होते, निलेश कुलकर्णी होता, रणजी भटू आणि उद्घाटन झालं. दुसऱ्या दिवसापासून काही तांत्रिक कारणामुळे आम्ही नाही येऊ शकलो. मात्र ते स्वप्न पूर्ण झालं आज 10 वर्षानंतर. हजरत तेच मला काल बोलवते, करीमबाईसुद्धा तेच बोलवते. थँक्स, कारण कामाला आल्यानंतर आपल्या घरी आल्यासारखं वाटतं आणि अपेक्षा आहे भविष्यामध्ये सुद्धा या परिसरातले आयोजक हजरतबाई असतील किंवा अजय पाटील असतील आम्हाला नेहमी बोलवतील. कारण एक चांगला शिष्य घडवतो आहे माझा हेमंत पाटील आणि हेमंत खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करतो आहे मागच्या 9-10 वर्ष. तर धावसंख्या झाली 3 षटकानंतर 29 पावणे 10च्या रूपाने धावांची गती ठेवली आहे. आणि मनीष पाटील हे सुद्धा माझे लाडकं व्यक्तिमत्व आहे. आणि मनीष असेल, हेमंत असेल, पालघर जिल्हा म्हटल्यावर तर बघा यांनी मला बोलवलं, देवेंद्र यांनी नवघरला भेटले आणि आम्हाला आमंत्रित केलं. मोठे फॅन आहेत देवेंद्र आणि सचिन, दोघेही खेळाडूसुद्धा आहेत. आणि या परिसराने चांगले समालोचक घडवले. संदीप गावण असेल, त्याच्यानंतर आमचा कल्पेश भोईर असेल, हे सगळे समालोचक या परिसरातले आहेत जे कॉमेंट्री करतात. मात्र या परिसराचं नातं 2 गोष्टींमुळे आहेत. एक तर हजरत शेख आहेतच, हेमंत पाटील आहेतच, अजय पाटील पण आहे. मात्र जीवचंद्राचं जे नातं आहे ते 3 लोकांमुळे, की रवी पाटील आमचा चुवा, संजय म्हात्रे माझे पॅनलमधले स्कोरर आणि माझे शेखर माऊलीचे. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय आजच्या दिवसातला पहिला षटकार. धावसंख्या झाले 35. आता आजच एक बातमी चांगली आली आहे जी मी तुम्हाला सांगायला आवडेल. मला सकाळी येताना शेखरने मला कॉन्टॅक्ट केला. चंद्रशेखर महादेवाचे भक्त आणि मनसेचे पदाधिकारी आहेत. त्यांनी मला सांगितलं की सकाळी सर आपण 10 लाखाची टुर्नामेंट करतो आहे. प्रथम पारितोषिक 10 लाख, द्वितीय 5 लाख, तृतीय 2.5 लाख. येणाऱ्या दिवसांमध्ये याची तारीखची घोषणा, मात्र ही टुर्नामेंट जीवचंद्राला होईल. ही टुर्नामेंटची तारीख 4-5 दिवसात ती घोषणा करण्यात येईल. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आहे तो म्हणजेच अजयच्या बॅटमधून. आणि या
स्ट्रोकची गरज होती धावांना आकार देण्यासाठी, धावांकाचा आलेख उंच करण्यासाठी, आणि कुठेतरी आता आत्मविश्वास देखील परत येईल या स्ट्रोकमुळे, कारण कुठेतरी चाचपडत होता 2 गडी बाद झाल्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये. पण या चौथ्या षटकाची सुरुवात मात्र आक्रमक केली जाते षटकाराच्या माध्यमातून. 35 धावा झाल्या आहेत आणि आता आपण प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर जवळपास 55 ते 56 धावा 5 षटकापर्यंत होऊ शकतील. पाहूया या मैदानाचा जर विचार केला गबाळ सर, तर प्रोजेक्टर स्कोर पहिल्या डावामध्ये या 3 दिवसामध्ये एकंदरीत किती राहिला आहे? हायस्ट स्कोर 67 बघायला मिळाला. काल 64 धावांची पार्टनरशिप सुद्धा काल या मैदानावर झाली. चला आपण लगेच सामना ऑन करणार आहोत. धावसंख्या झाली 35. 74. हायस्ट स्कोर इज 74, लोवेस्ट स्कोर इज 30 ही धावसंख्या आहे. त्यामुळे इथे सुद्धा स्लॉग ओव्हर्समध्ये 4-5 षटकात जास्त धावा येणार मनीष. यस, यासाठी बाळासर स्कोरर चांगला असायला हवा. यावेळेस ओव्हरपिच होता, चांगला ड्राईव्ह आहे, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, चेंडू निघून जाते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. मॅग्निफिसंट 6, अत्यंत सुरेख टायमिंग या ठिकाणी. अजय यादव योग्य वेळी खेळत असताना या ठिकाणी, कारण स्लॉग ओव्हर्समध्ये अशी फटकेबाजी करणं आवश्यक आहे. लागोपाठ 2 षटकार आलेत. उत्तरार्ध बघायचा, कारण 8 षटकारांचा विक्रम टेनिस विश्वात आहे लागोपाठ. धावसंख्या झाल्या 2 गडी बाद 41 धावा. अजय आता अक्षरशः बरसतोय. हो, यावेळेस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय, हलकासा चेंडूला वळण दिलंय आणि कुठेतरी वेगाला जर फलंदाज मारत असेल तर वेगाला मध्ये बदल करून आणि चेंडूला थोडं वळण देऊन फलंदाजाला अडवता येऊ शकेल याची परिस्थिती मैदानामध्ये येते. धावसंख्या 41. यावेळेस स्टेप आउट झालं, ते व्यवस्थित समन्वय झाला आणि आहे चेंडू बोलतोय तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑनला दरम्यान क्षेत्ररक्षण थोडं चुकते. दरम्यान 2 धावांचा कॉल होता, पण मात्र फक्त एकच धाव मिळेल का पाहूया. येस, धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावा लागेल फलंदाज अजयला. लक्ष नाही आहे त्यांचं फिल्डरकडे, कारण कॉल परत पाठवत होते स्ट्राईक एंडचे बॅट्समॅन, त्यांचं लक्ष नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, सिराजसारख्या गोलंदाजाला 2 षटकार मारणं कठीण आहे, कारण सिराजची हाईट उंच आहे, लेग ब्रेक लागतात, चेंडूला बाहेर काढतात. 2 षटकार मारल्यानंतर सिराजने स्वतःला सावरलं आहे आणि एक फुल लेंग टाकला मागचा, आणि त्याच्या अगोदरचा गुडलिंगमधून काढत असताना आपण पाहिलं. कामण संघासाठी तो नेहमीच एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये खेळतो. सिराज हे एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे कामणचा, पण आता मात्र लीग मॅचेसमध्ये थोडंसं बॉन्डिंगमध्ये मिस्टेक होते की बॉन्डिंग जुळायला वेळ लागतो असं कळत नाही. पण सिराज वन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ कामण. हो, प्रत्येक संघाचा मालक आहे, लिलाव झालेत, प्रत्येक संघाने आपापले प्लेयर्स घेतलेत, प्रत्येक संघामध्ये 16 प्लेयर्स आहेत, असे 12 संघ या ठिकाणी या लीगमध्ये खेळत आहेत. धावसंख्या झाली आहे टीम 94 संघाची 3 गडी बाद 42 धावा आणि ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळतोय. धावचीच्या स्फूर्तात का होईना आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर करून झाले. धावसंख्या झाली 3 गडी बाद 42 धावा. नवीन फलंदाज येतोय राहिल, जो नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर असेल हर्षद. रिव्हर्सचा टाइम करण्याचा प्रयत्न झाला आहे, पाहिलं तर इनफिल्ड क्लिअर होते, डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप पॉईंट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार फॉर रन्स. थँक्यू. आणि बाळासाहेब, आयुष्यामध्ये यशाकडे जाण्यासाठी एक मौका गरजेचा असतो आणि कठीण परिस्थितीमध्ये क्रिकेटमध्ये चौका गरजेचा असतो. हा चौकार येतोय नक्कीच, टायमिंग शॉट, कारण अगोदर षटकार पाहिला, आता चौकार येतोय, कारण प्रयत्न करत आहेत टीम 94 त्यांचं नेट रन रेट इम्प्रूव्ह करण्यासाठी, कारण लीगमधला दुसरा सामना आहे, अटॅकिंग क्रिकेट खेळायचा प्रयत्न करत आहेत. धावसंख्या 46. सिराज गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा त्याच अनुषंगाने खेळण्याचा प्रयत्न झाला आहे, पण वारंवार प्रयत्न करून तुम्हाला प्रत्येक वेळा यश मिळणार नाही. सिराज देखील तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे. 4 षटकांची समाप्ती होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर आहेत. आता कुठेतरी जो धावगती आहे तो वाढते. 11.50च्या धावगतीने खेळतोय तो म्हणजेच टीम 94 हा संघ. नक्कीच, मागच्या षटकात 17 धावा आले आहेत आपण बघतोय, कारण तिसरं षटक जेव्हा संपलं धावसंख्या 29 होती. 4 षटकांत धावसंख्या 46 धावा 3 गडी बाद. रन रेट चांगला आहे, कारण 4 षटकात 46 म्हणजे जवळजवळ 11.5ची गती या ठिकाणी ठेवली. गोलंदाजी बघतोय अतुल, वैभव, साईनाथ, सिराज असे 4 गोलंदाज वापर, कोणालाही सोडलेलं नाही आहे. प्रत्येक गोलंदाजाचा समाचार फलंदाजाने घेतला आहे. त्यामुळे या शेवटच्या षटकात 10 धावा, 15 का 20 किती धावा करतायत टीम 94 याच्यावर लक्ष असेल. आपण
जलवा ऐसा दिखा देंगे हम, यादी लोग गला देंगे, पानी जला देंगे, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम. पक्ष आयशा 11 नाणेफेक जिंकले, ती म्हणजेच आयशा 11 नाही आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी करताना टीम 94 ने आतापर्यंत 4 षटकामध्ये 46 धावा फलकावर लावले आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजेच वैभव, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, दुसरं षटक हाताळलं होतं आणि 2 गडी बाद केले गेले होते. म्हणून याचमुळे त्याचं प्रमोशन झालंय आणि दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याला मिळते आहे. वैभव राईट आर्म ओव्हर, पुन्हा एकदा एलिव्हेट करण्याचा प्रयत्न झाला ऑन साईडला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग आणि फक्त एकच धाव आहे. थ्रो देखील तितकाच चांगला, कलेक्शन देखील तितकंच सुरेख. एक धाव ॲड केली जाईल, धावसंख्या झाले 3 गडी बाद 47 जवळ टीम 94. राहील खेळतोय 1 धावांवर आणि हर्षद खेळतोय 6 चेंडूचा त्याने सामना केला 9 धावांवर. वैभवने आतापर्यंत कंजूस गोलंदाजी केली, आतापर्यंत 7 चेंडू हाताळलेत आणि 7 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत. शेवटचं स्लॉगवर आहे, मारधाडीचं षटक आहे. पाहूया या षटकामध्ये किती धावा जोडतील टीम 94 संघाचे फलंदाज. वैभव राईट आर्म द विकेट, स्ट्राईकवर बॅट्समन हर्षद. सुरुवातीला थोडे शफल झाले होते, व्यवस्थित समन्वय होत नाही. बॅटच्या वरच्या बाजूस चेंडू लागतोय स्क्वेअर लेग क्षेत्रातून चेंडू आडवेपर्यंत, मात्र एकच धाव ॲड केली जाईल. बघा किती चांगली नियंत्रित गोलंदाजी केली जाते. स्टान्स ओळखला जातो फलंदाज आणि त्या स्टान्सच्या आधारावर गोलंदाजी केली जाते. गोलंदाज वैभवच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडूमध्ये धावसंख्या 2नेच पुढे नेली आहे. ते म्हणजे टीम 94 संघाने 2 धावा खर्च केले आहेत. वैभवने 48 धावा आहेत आणि बाळसर म्हणाले की 55-60 धावा एक सन्मानजनक धावसंख्या असू शकेल, होऊ शकेल. खूप त्या दिशेने प्रयत्न होत आहेत का टीम 94चे. ओव्हर पिच होता, व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही आहे आणि असे चेंडू तुम्हाला वारंवार मिळणार नाही. यासाठी तुम्हाला मात्र जास्त काय प्रयत्न करायची गरज नसते, फक्त तुम्हाला एक स्ट्रोक चांगला निवडायचा असतो आणि टायमिंग जुळवायचं असते, पण मात्र ते जुळलं नाही. हो, ड्रिल करून दाखवत आहेत 9 सेकंडला. राहिला तो स्ट्रेट बॅटने खेळायला पाहिजे होता. अतिशय चांगले खेळाडू आहेत, मिडलिंग खूप चांगल्या पद्धतीने करतात, मात्र टायमिंग झाला नाही या ठिकाणी. धावसंख्या झाली 49 जवळ 3 गडी बाद. टीम 94 बॉलिंग ट्रॅकवर, बॉलर तयार. वैभव राईट आर्म ओव्हर द विकेट. हा प्रकार पूल केला जातोय, पाहूया चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकता, शेवटचं षटक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेतली, तितकाच चांगला फोर्स पाहायला मिळाला बॅटचा आणि चेंडूला मात्र वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेत दाखवले फलंदाज हर्षदने. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय, 55 या आकड्यावर पोहोचतोय. वैभव राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा कुठेतरी क्षेत्ररक्षक अडवतोय, काहीतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याची त्याची इच्छा आहे आणि बदल हा परिवर्तनाचा नियम आहे. डेड बॉलची खूण पंचांच्या माध्यमातून केली जाते आणि हा षटकार आल्यानंतर मात्र आता कुठेतरी आत्मविश्वास परत येतोय टीम 94चा. नक्कीच, कारण अर्षद सूत्र हातात घेत आहेत अटॅक करण्यासाठी. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या डावाला टीम 94 एका चांगल्या अवस्थेत जाणवते. ब्लॉक हॉल होता, खूप चांगली डिलिव्हरी, चांगली पिचिंग, व्यवस्थित चेंडूला ड्राईव्ह करता आला नाही आहे. फॉलोथ्रूमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवेल तोवर 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 गडी बाद 56 धावा टीम 94. लास्ट बॉल या पहिल्या डावातला आणि म्हणून तर चांगलीच धावसंख्या आहे. एक टार्गेट आपण म्हणू शकतो, चांगलं टार्गेट सेट करण्याची इच्छा आहे. अजून 1 चेंडू शिल्लक आहे, भाऊ साठी पार करेल का. लास्ट बॉल या पहिल्या डावातला. 17 धावांवर खेळतो हर्षद. यावेळेस खूप चांगला स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द विकेट, 6 रन. क्या बात है, नाइस स्ट्रोक. थँक्यू. बघा टीम 94 संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 62 धावा. सर काय म्हणाल्या शॉट बद्दल? मॅग्निफिसंट, इज अ क्लासिक प्लेयर.
राहिल अन्सारी. फक्त टायमिंगचा प्रश्न आहे. कधी कधी टायमिंग त्यांचं या सामन्यामध्ये थोडा वेळ लागला, मात्र हा शॉट भरपूर काही सांगून गेला त्यांच्या क्लासविषयी. क्लास हे नेहमीच परमनंट असतं. कालसुद्धा काही फटक्या अप्रतिम बॉटम हँडच्या माध्यमातून दाखवलं. ही सलामी होती आपल्या कॉमेंट्री बॉक्सला या शॉटच्या माध्यमातून. चला, ओम साई आणि स्वप्नील स्मृती या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचंय प्लीज. ओम साई आणि स्वप्नील स्मृती या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी आमच्या टॉस बॉक्सवर तयार राहायचंय. आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. टीम 94 संघाने धावफलक 62 या आकड्यापर्यंत पोहोचवलाय आणि 63 धावांचं आव्हान ठेवलंय आयशा 11 संघासमोर. चला, ओम साई आणि स्वप्नील स्मृती या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायच्या, जिकडे माझे साथी समोरचक मित्र मिस्टर हेमंत पटेल सर टॉस करतील. थँक्यू. आला रे बॅटिंग आला रे आला आला रे आला आला रे. शेवटच्या 9 षटकात किती धावा हम लगाएंगे जान लगाएंगे 65 धावा. जलवा ऐसा दिखा देंगे हम 33 धावा. लोहा गला देंगे पानी जला देंगे दुनिया दुनिया हिला देंगे हम अतिशय सुंदर है, दिसत आहे. दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम दुनिया हिला देंगे हम बस दुनिया हिला दे. खूप खूप धन्यवाद. हा आजच्या दिवसातला दुसरा टॉस आणि KPL मधला हा असेल जवळजवळ 15वा टॉस. वेलकम जतीन देवलीकर, किलर मिलर. वेलकम वैभव. दोघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हा टॉस करण्यासाठी आमंत्रण दिलं जाईल VIP डाईसवर. मला वाटते अजय पाटील यांना विनंती करतो. आज डॅशिंग पर्सनॅलिटीमध्ये दिसतात. विनंती असेल KCSचे अध्यक्ष अजय पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. महत्त्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. आपण बघतो एका टीमकडे एक मॅच खेळून पॉईंट नाही आहे स्वप्नील स्मृती. दुसऱ्या टीम आपण बघतोय ओम साई मोरीगाव, ज्यांच्याकडे 2 पॉईंट्स आहेत एक मॅच खेळल्यानंतर. एका बाजूला आपण बघतोय KCA आणि दुसऱ्या बाजूला बघू शकतो आपण KPL. तर हा सिक्का देतोय मी अजय पाटील, जे अध्यक्ष आहेत KCAचे. त्यांच्या शुभ हस्ते टॉस करेल. कॉल असेल स्वप्नील स्मृती पोमन टीमचा. KPL कॉल. आणि KPLला झालेला आहे टॉस जिंकलेला आहे तो स्वप्नील स्मृती टीमने. विनंती असेल अजय पाटील यांना VIP डॅशवर विराजमान व्हायचं आहे. स्वप्नील स्मृती, टॉस तुम्ही जिंकलेला आहे, निर्णय काय असेल? फिल्डिंग करणं. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. काल एक सामना तुम्ही हरलेला आहे, यावेळेस फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय गेम प्लॅनिंग तुमची? गेम प्लॅनिंग म्हणजे पहिला फिल्डिंग करून समोरच्या टीमला कमीत कमी धावसंख्येवर रोखणार. पहिली मॅच हरल्यानंतर आणखी 2 मॅच बाकी आहेत, तर प्रयत्न असेल की ह्या 2 मॅच जिंकून आपण पॉईंट टेबलमध्ये येऊ शकतो पुढे. हो नक्कीच. काही चेंजेस कालच्या टीममध्ये? काही 1-2 चेंज करायचे. कसं वाटलं काल पहिली मॅच खेळत असताना तुम्हाला? ग्राउंड चांगलं आहे, त्यामध्ये चांगलंच वाटलं खेळायला. खूप खूप धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. वैभव, एक टफ फाईट मॅच कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग केलीस तू आणि बॉलिंग सुद्धा चांगली केलीस. यावेळेस तू टॉस आलेला आहे. टॉस जर जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग. मात्र आता बॅटिंग करायची, समोरच्या टीमला एक टार्गेट द्यायचं. काय वाटते या ग्राउंडवर आता तुला अंदाज आला असेल एक मॅच खेळल्यानंतर किती रनचं टार्गेट हे चांगलं टार्गेट असू शकते? 55 ते 60. आता कुठले बॅट्समन, काल हेमंत आणि यज्ञेश यांनी चांगली बॅटिंग केली, तू केली, याच्या व्यतिरिक्त कुठले बॅट्समन आहेत त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे? तशी तर सर्वांकडूनच अपेक्षा आहे. कसं वाटलं पहिली मॅच खेळताना? खूप भारी. कसं वाटते आयोजन? छान. खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकलेला आहे तो स्वप्नील स्मृती पोमन टीमने आणि प्रथम त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत पहिल्या मॅचसाठी बाळासुब्रमण्यम अय्यर सर आणि मनीष पाटील. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू हेमंत पाटील सर. आणि दुसरा डाव जसा सुरू होईल, मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे गुरुवर्य, माझे साथी समोरचे मित्र मिस्टर बाळासुब्रमण्यम अय्यर सर, ज्यांनी गेल्या 35 वर्षांपासून, मी तर म्हणेन जास्त 35पेक्षाही जास्तीच वर्षापासून क्रिकेट समालोचन केलं आहे. तर आपण त्यांच्याकडे माईक सुपूर्द करूया आणि या दुसऱ्या डावाची सुरुवात त्यांच्याकडून करूया. थँक्यू. धन्यवाद मनीष, धन्यवाद हेमंत. अभिमान वाटतो एका व्यक्तीला जेव्हा असे शिष्य चांगलं काम करतात, अप्रतिम काम करतात. ही सगळी मुलं पुढे जवळजवळ 100 समालोचक तयार झाले आता आमच्या माध्यमातून आणि चांगल्या पद्धतीने प्रगती करतायत. सो 63 टू विन, 63 धावा करायचे आहेत आणि 5 षटकामध्ये आस्किंग 100 आहे 12.60. 12 किंवा 13 धावा कराव्या लागतील. आघाडीची जोडी मैदानावर आलेली आहे. पुढचा टॉससुद्धा
सामन्याचा झाला आहे तो आज 31 जानेवारी आहे. ओम साई स्पोर्ट्स आणि स्वप्नील स्मृती टॉस एमनने घेतला. स्वप्नील स्मृतीने जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलं आहे. याच्यानंतर होणारा सामना तर वैभव आणि सागर पहिलं षटक घेऊन येत आहेत. राहिल अन्सारी प्ले कॉल केला आहे पंचाने. ऑन साईडला चेंडू दाबून खेळत आहेत. अपेक्षापेक्षा जास्त वरती आला शॉर्ट ऑफ लेंथमधून. उंच खेळाडू आहेत राहिल अन्सारी. चेंडू वरतून लँड करतात आणि त्यामुळे तो चेंडू जास्त वरती आल्यामुळे बॅटच्या वरच्या भागाला लागून जातोय तो शॉर्ट में डाऊन विभागात. एक धाव पूर्ण करत असताना वैभव स्ट्राईकवर येतोय. सागर पॉवर प्ले आहे. पहिला आणि दुसरा कंपल्सरी पॉवर प्ले असल्यामुळे दोनच फिल्डर तुम्हाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये बाहेर दिसत आहेत. एक तुम्ही बघताय ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला आणि एक आहे ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. शफल झालं ते पोझिशनमध्ये आले. ऑन साईडला आफाम पुल करत असताना चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. गुलाल उडतय डोंगराला या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. थँक्यू. बघा धावगती किती हवी आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांना माहिती आहे की जवळपास 13च्या धावगतीने खेळ करायचा. म्हणजे या सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्येच मात्र चौकाराच्या माध्यमातून धावा जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप चांगली रणनीती म्हणेन मी सर आयशी संघाची. तर खूप चांगली या ठिकाणी सुरुवात या बाउंड्रीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राहिल अन्सारी गोलंदाज. गुड लेंथवरून येतोय चेंडू. ही जी राहिलची खासियत आहे थोडासा मध्यम गतीचे गोलंदाजी करतात आणि तसंच गुड लेंथचा वापर मॅक्झिमम युटिलाइज करायचे प्रयत्न करत आहेत. कारण मागच्या वेळेला चौकार गेला तर राहिलला माहिती होतं आणि त्यामुळे या गुड लेंथवरून चेंडूला टर्न करायचा प्रयत्न बीट करायचा प्रयत्न फलंदाजाला. वैभव खेळत आहेत 1 वर. सागर खेळतोय 4 वर. सागरला बांधून ठेवायचा प्रयत्न. राहिल यावेळेला मात्र मिस टाईम होतोय. घेणार कोण यष्टीरक्षक स्वतः येतोय त्या ठिकाणी. फर्स्ट अटेम्पमध्ये सुटला नक्कीच होता मात्र दुसऱ्या अटेम्पमध्ये अतुल कीपर आमचे चांगला झेल टिपत असताना. तूफान को कह देंगे वहीं पे तू थम दिल दम से इस जहां पे छा जाएंगे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया. थँक्यू. आणि बाळ सर मला असं वाटते एवढं चांगली स्पॉन्सरशिप आहे. चांगली आम्हाला मान्यवर मिळाले. पुढच्या वर्षी फेविकॉल कंपनीला स्पॉन्सरशिप द्यायला सांगावी लागेल कारण झेल व्यवस्थित कलेक्ट होत नाही. या निसटत आहेत. कुठेतरी सेकंड अटेम्पमध्ये झेल स्वीकारला गेला होता. नाही मागच्या 2 दिवसात मॅग्निफिसंट फिल्डिंग काही प्लेयर्सनी या ठिकाणी केले. काल गोवारीने खूप चांगली फिल्डिंग केली या ठिकाणी आणि त्या चेतन गोवारी. दुसऱ्या बाजूला कामणकर अमित कामणकरनी खूप चांगली फिल्डिंग केली. होत आहे कारण ही मुलं आता टप्प्याटप्प्याने शिकतात लीगमध्ये कसं खेळायचं आहे. मात्र त्या फुल लेंथ डिलिव्हरीमध्ये टायमिंग नाही करू शकले. फलंदाज बाद झालेत. राहिलचा चेंडू शफल झालं ते फलंदाज यॉक करायचा प्रयत्न राहिल मार्फत. मात्र चेंडू यष्टी सोडून जाणारा. राहिल दोन्हीकडे चेंडू आत पण आणतात बाहेर पण काढतात. ही खासियत आहे आणि त्या ठिकाणी अनिल वाघेला आमचे 35 गोष्ट बघतायत. एक्झॅक्टली ते काय टाकतायत आतमध्ये आणतात का बाहेर नेत आहेत. हाईट फॅक्टर आहे. लाईन फॅक्टर आहे. डिरेक्शन फॅक्टर आहे. इनसाइड एज फॅक्टर आहे. लेग बाय होता तो. यावेळेला चेंडू ऑफ साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फिल्डर होते नितीन. पॉवर प्लेमध्ये सर्कलमध्ये फिल्डिंग करणं ही कला आहे. आव्हान आहे आणि ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि जे पॉवर प्लेमध्ये कारण पॉवर प्लेचा अर्थ काय बॅट्समॅनला डॉमिनेट करायची एक संधी आहे आणि अशा वेळेला ऑपोजिशन टीमचे कॅप्टन असतील किंवा गोलंदाज आणि फिल्डर्स यांची अग्निपरीक्षा असते. मग अशा वेळेला चांगले गोलंदाज आणणं चांगलं क्षेत्ररक्षण करणं हे डावपेच असतं फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. बॅटिंग टीम अटॅक करायचा प्रयत्न करतं. तर पॉवर प्ले पहिला संपतोय 7 धावा. त्यांनी एकंदरीत पॉवर प्लेमध्ये त्यांनी 10 धावा काढल्या होत्या. त्यांना प्रत्युत्तर ते त्यांना 7 धावा 12.60 धावांची अब तक 56 म्हणजे 56 A brilliant drive played beautifully on the onside. Well fielded. Clean goal.
व्यक्तिमत्व आहे आणि राहिल अन्सारी त्याचे वडील स्वतः क्रिकेटर आहेत. तसंच अजरत शेख यांचे भाचे आहेत. अजरत शेख टायगर स्पोर्ट्सच्या माध्यमातून भरपूर वर्ष खेळले आहेत. असंख्य अनुभव आहे आणि राहिल अत्यंत संयमी खेळाडू आहे. टेम्परमेंट प्लेअर आहे. गरज असतानाच ते आक्रमण करतात, अटॅक करतात आणि त्या चौकाराचं उत्तर त्या फलंदाजाला बाद करून त्यांनी मागच्या षटकात दाखवला. ओ मिस टाईम आहे. जेल 100% असणार. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रूमध्ये अर्षद अप्रतिम अष्टपैलू घेत असताना अजून एक धक्का या ठिकाणी दिला आहे. थँक्यू. बघा घाई गडबडीत या चुका होतच असतात. आता 14च्या आसनटीने खेळायचं आहे म्हणून स्वतःचा संयम हरपला आणि त्यानंतर एक मोठा स्ट्रोक खेचण्याच्या नादामध्ये खुद्द कर्णधार हा बाद झालाय. कॅप्टन इनिंग तो पेश करू शकला नाही आणि आता कुठेतरी डळमळीत होतोय तो म्हणजेच आयशा 11 या संघाचा धावफलक 2 गडी बाद झाला आणि 7 धावा धावफलकावर आहेत. नाही, सिराज स्वतः आयशाचे कॅप्टन आहेत. त्याने पाहिलं की सुरुवातीला एक धक्का लागला आहे, रन रेट वाढतोय. अशा वेळेला ते लवकर आले बॅटिंगला, अटॅकिंग मोडमध्ये होते. एक 3-4 षटकार मारून आपण डावांची गती व्यवस्थित करू का, ही गेम स्ट्रॅटेजी होती. मात्र ती वर्कआउट नाही झाली. त्याचं कारण चांगली कॅप्टनशिप राहिल अन्सारी आणि चांगली गोलंदाजी अर्षद मार्फत. That is how you have to read, you have to implement and you have to get the success. चेंडू ऑन साईडला खेळलेत, थोडंसं ऑर्थोडॉक्स खेळलेत. ज्या पोझिशनमध्ये आले मला वाटलं मिड विकेटला खेळतील. मात्र चेंडूला ऑन साईडला खूप लांबून खेळत असताना चेंडूपासून शरीर खूप लांब होतं. मात्र एक सिंगल नक्कीच मिळते. स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाज वैभव स्ट्राईकवर येतोय. आता साईनाथ सामोरं जाते अर्षद थोडेसे इंटेलिजंट क्रिकेटर आहेत. चाणक्यनीती वापरतात ते गोलंदाज. बघा चेंज ऑफ पेस टाकला होता, जेल होता. शॉर्ट मिड विकेटला हाताला चाटून फ्लाय होताना त्या ठिकाणी फिल्डरच्या क्षेत्ररक्षण घ्या चांगलं होणं अत्यंत आवश्यक आहे. अजून एक धाव पूर्ण होते. त्याच वेळेला ओव्हरथ्रो झाल्यामुळे फिल्डर होते कैलास. काय हरकत नाही आहे. इट ट्राईड द बेस्ट. अत्यंत कठीण जेल होता. पण फास्ट शॉट कम ॲज अ पुल तुम्हाला घेणं कठीण असतं. मात्र तो आताला चाटून फ्लाय झाला. कॅचेस विन द मॅचचा वाक्प्रचार आहे आणि असे जेल घ्यावे लागतील. राहील चांगली कॅप्टनशिप, चांगली गोलंदाजी अर्षद मार्फत. कारण 2दा बीट केलं त्यांनी फलंदाजाला. कारण 1 विकेट आणि यावेळेला कॅच सुटतोय. शफल झालेत, फटका बनवण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू खेळत असताना न कळत चेंडूपासून लांब गेले फलंदाज होते ते साईनाथ. जोश आवश्यक आहे. मात्र जोश असताना तुमचं ॲक्युरसीवर भर असायला पाहिजे. ओश तुम्ही गमावता कामा नाही. कारण रन रेट आस्किंग रन रेट 12.6 वरून आता 14 झाला आहे प्रति ओव्हर. पुन्हा एकदा तेच चूक करतायत. प्लेईंग लवकर खेळतायत या ठिकाणी. चेंडू यायच्या अगोदरच रोटेट करायचा प्रयत्न, आपल्या शरीराला ऑन साईडला त्यांना पुल किंवा हुक करायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाही आहे. अर्षद इज रीडिंग द लेग्स. अर्षद फुटवर्कला बघतायत. फलंदाजाच्या मनात काय चाललं आहे त्याच्याकडे बघतायत साईनाथच्या. आणि त्याप्रमाणे लास्ट मोमेंटला रिलीज ऑफ द डिलिव्हरी त्या पद्धतीने ठेवत असताना मैदानावर अर्षद कामनेंकडून. यावेळेला आत आणल्या ब्रेकच्या माध्यमातून अपील होतोय. लाऊड अपील त्या ठिकाणी होते. फलंदाज बाद झालेत. इनसाइड एज चेंज ऑफ पेस सुद्धा होता. आत आणत असताना फलंदाज फ्रस्ट्रेट झाले, डिप्रेस झाले. त्याला माहिती होतं आणि त्यांना खेळण्यासाठी भाग पाडला. एज लागून फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतो यष्टीरक्षकाच्या हातात, त्या ठिकाणी राहिलच्या हातात चेंडू जातोय आणि 3रा धक्का लागतोय या ठिकाणी. लगाएंगे, जान लगाएंगे, जलवा ऐसा दिखा देंगे हम, लोहा गला देंगे, पानी जला देंगे, दुनिया हिला देंगे हम. पूर्णपणे डॉमिनंट करतोय टीम 94 हा संघ. कारण 2 षटकं त्यांनी फेकली आहेत आणि 2 षटकामध्ये आयशा 11 संघाने फक्त 10 धावा बनवल्यात आणि 3 गडी बाद झाले. पूर्णपणे डॉमिनंट केलंय आणि आता मात्र जवळपास धावांचा डोंगर पार करावा लागेल आणि तो डोंगर पार करण्यासाठी चौकार आणि षटकांची शिडी वापरावी लागेल आयशा 11 संघाला. हो नक्की. अजूनही 53 धावा करायचे आहेत आणि षटकं बाकी आहेत मैदानावर 3
आस्किंग रन रेट वाढतोय, 17वर गेला आहे, 12.6वरून तो 14, आता 17वर गेला आहे. त्याचं कारण पहिल्या षटकात 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकात अर्षदनी इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना 3 धावा देत असताना त्यांनी गडी बाद केले मैदानावरती ते 2. सो इकॉनॉमिकल बॉलिंग म्हणून मी म्हणालो अर्षद अत्यंत चाणक्य नीतीचे गोलंदाज आहेत, ऑलराऊंडर आहेत आणि संघनायकाविषयी बोलावं तेवढं कमी आहे. राहिल अन्सारी कीपिंग द टीम व्हेरी वेल अँड चेंजिंग द बॉलिंग इन अ प्रॉपर वे. स्वतः आलेत गोलंदाजी करायला. ऑफसाईडला कट केलं आहे, चेंडू सीमारेषेकडे चाललं आहे, कव्हरला 4 धावा का होईना संजीवनीच्या रूपाने उशिरा का होईना या ठिकाणी मिळत आहेत. अन्सारीचं स्वागत करत असताना या बाउंड्रीनी आणि चौकरने धावसंख्या फुलते आणि धावसंख्या सरकते 14वर. अन्सारी, राहिल अन्सारी मोरेगाव यांकडून वैभवाला बॉटम हँड स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, फार वेगाने येत आहेत. फिल्डर सचिन त्यांना कव्हर करण्यासाठी आमचे नितीनसुद्धा बॅकअपला तयार होते. चांगला परफॉर्मन्स. धावा पाहिजेत, धावा असल्याशिवाय तुम्ही सामना जिंकू शकत नाहीत. धावसंख्या 15, 63 धावा करायचे आहेत, 15 धावा आलेत. अजूनही मैदानावर धावा पाहिजेत, जवळजवळ 48 धावांची गरज आहे. एकदा तुम्ही मागे पडलात, कारण त्यांचा पॉवर प्लेमध्ये धावा आले होते तब्बल 18, यांचा पॉवर प्लेमध्ये आला 10, तर इथे 8 धावा तो मागे पडला आहे. 3 षटकानंतर त्यांची धावसंख्या 29 होती, यांची धावसंख्या 3 षटकानंतर कुठे जाऊन उभा राहते ते बघावं लागेल. तर दुसरा सामना स्वप्नील स्मृती विरुद्ध ओम साई स्पोर्ट्स. हा सामना बघू शकाल तुम्ही. मोरेगाव काल एक सामना जिंकला आहे, 2 पॉईंट्स आहेत. स्वप्नीलला अजून पॉईंट उघडायचं आहे. पॉईंट टेबल. ओ लाईन बघावी लागेल पंचांकडे. इट इज अ वाईड लिव्हिंग द लेग स्टम्प, नो डाऊट एट ऑल. राहिल लाईन विसरले, जास्त बाहेर टाकायला गेले. डावकरी फलंदाज आहेत विकास. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आल्यानंतर गोलंदाजच्या लाईन अँड लेगमध्ये थोडासा बदल येणं अपेक्षित असतं, ते बदल आलं नाही, त्यामुळे तो चेंडू जास्त बाहेर गेला आहे. राहिल अन्सारी पुन्हा एकदा मोरेगावकडून विकास याला फुल टॉस करून घेतला आहे. फ्रंट फुटला, ऑफ साईडला ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक कैलास त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एक सिंगल पूर्ण करतायत फलंदाज, ते म्हणजे विकास. डावकुरे फलंदाज धावसंख्या 17, मध्ये सुरुवातीला खेळायचा प्रयत्न करतात. लेफ्ट हँडर्स नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांच्याकडे, अटॅकिंग क्रिकेट खेळू शकतात. स्ट्राईकवर येतोय तो आता वैभव, सामोरं जातील राहिल अन्सारी याला. ओ लाईन बघावी लागेल या ठिकाणी, कारण शफल झाले, मात्र खेळता आला असता. आधी शफल झाली आउटसाईड द ऑफ स्टंप, मग आले मिडल आणि लेग स्टंपवर आणि चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्यांचा रिव्हर्स शॉटच्या माध्यमातून. मात्र ही गोष्ट ओळखली होती राहिलनी, चेंडू त्यांच्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क आला नाही. वॉचिंग द बॅट्समॅन, वॉचिंग इज फुटवर्क ॲट द लास्ट मोमेंट, देन रिलीजिंग द डिलिव्हरी, हेच करतायत राहिल या ठिकाणी. खूप आवश्यक आहे ते मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये. ओ चेंडू यावेळेला ऑन द टोस होता, ऑन साईडला वळवला चेंडू, बघायचा. इट इज अ बाउंड्री, अ 6 डीपमध्ये जात असताना इट इज अ बाउंड्री. 4 धावा या ठिकाणी येत आहेत. थँक्यू. डीजे ऑन द टोस आपण रिप्लेमध्ये पाहू शकताय. पोझिशनमध्ये नव्हते, पण शेवटच्या क्षणाला शरीराचं संतुलन बदललं, त्यासाठी जागा बनवली आणि खूप चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक कम्प्लीट केला आहे. 4 धावा जोडल्या आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने 3 गडी बाद 21 धावा धावफलकावर आहे. 13 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. बाळसर कुठेतरी आता प्रत्येक चेंडूवर प्रहारच करावा लागेल. हो नक्कीच, कारण काय की अर्षदच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, अर्षदने 3च धावा दिल्या होत्या, त्यामुळे पर्याय नाही आहे या ठिकाणी वैभव आणि विकासकडे की या षटकात जास्तीत जास्त धावा कुटण्यासाठी. चेंडू मिडल स्टंपवर गुडलेंगच्या माध्यमातून चेंडू येत असताना
चेंडूला ऑन साईडला पाठवलं आहे, चेंडू सोडला का मुद्दामून सोडला, ही एक स्ट्रॅटजी आहे, लक्षात घ्या. कधी कधी फिल्डर्स चेंडू पकडतात आणि खाली टाकतात परत, जेणेकरून त्या ठिकाणी फलंदाज धावू शकेल आणि थ्रो परफेक्टली घेऊ शकतील आणि रनआउट करू शकतील. पार्ट ऑफ द स्ट्रॅटेजी. तर षटका आपण बघतोय मैदानावर 3 पूर्ण होते, 3 षटकांत धावसंख्या मैदानावर 22च्या रूपाने. मैदानावर पहिला गडी बाद झाला 5वर, दुसरा 7वर, तिसरा 10वर. त्याच्यानंतर 12 धावांची पार्टनरशिप हळूहळू टप्प्याटप्प्याने ग्रो होते विकास आणि वैभवमध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 41 धावा, जवळजवळ 20.50 धावांची गती हवी आहे. आपण पाहिलं सुरुवातीला जर पाहिलं तर वैभव जे आहेत ते एका बाजूने किल्ला लढवत ठेवत आहेत. सागर परतलेत, सिराज परतलेत, त्यांचे कॅप्टन साईनाथ परतलेत. त्यामुळे डावकुरा आणि उजवा असा कॉम्बिनेशन आहे मनीष उत्तरार्थ या 2 षटकात. एक डावकुरा आणि उजवे फलंदाज कुठल्या पद्धतीने येणाऱ्या या 2 षटकात या 41 धावा उभारत आहेत हे बघायला आवडेल. नक्कीच कारण सुरुवात चांगली असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणालात की एका बाजूने किल्ला लढवला जातोय, पण मात्र बाकीच्या फलंदाज देखील तितकीच चांगली साथ द्यायला हवी, कारण क्रिकेट हा 11 खेळाडूंचा सांघिक खेळ आहे. तर त्यामुळे मात्र सर्वांची बॉन्डिंग चांगली असायला हवी, सर्वांच्या माध्यमातून 100% योगदान दिलं गेलं पाहिजे होतं. कुणी एका खेळाडूने खेळ करून होत नाही, ते फक्त क्वचित होते जेव्हा तो एक त्याचा दिवस असतो. पण क्रिकेटमध्ये तुमच्या सर्व खेळाडूंनी साथ द्यायला आवश्यक आहे. आणि आता मात्र 12 चेंडूत 41 धावांची गरज असताना आता वाट पाहायची नाही तर वाट लावायची वेळ आली आहे. आयशा 11 संघाला सामना जिंकायचा असेल तर. क्या बात आहे मनीष. सांघिक बरोबर आहे, क्रिकेट ही सांघिक खेळ आहे. खो खो असेल, कबड्डी असेल, फुटबॉल असेल, हॉकी असेल, क्रिकेट असेल, हे सगळे सांघिक खेळ आहेत. आणि सांघिक खेळ इट इज अ टीम गेम. टीम गेम असताना 11च्या 11 लोकांची ती जबाबदारी असते. तर 12 चेंडू 41 धावा. पुन्हा एकदा संघनायक गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. रॉयल किपिंग करत आहेत. समोर आले ते अर्षद, विशाल. अर्षदचं 1 षटक रॉयल यूज करतील, कारण एका गोलंदाजाला 2 षटक टाकण्याची मॅक्झिमम मुभा आहे. अर्षदने पहिल्या षटकात 3 धावा देत असताना 2 गडी बाद केल्या होत्या. तर 12 चेंडू आणि धावा हवेत 41. होऊ शकतात का? होऊ शकतात. प्रयत्न बघायला पाहिजे या ठिकाणी हे 2 फलंदाज कसे करतायत. फुल टॉस आहे, आउटसाईड दी ऑफ स्टंप, ऑन साईडला खेळलेत. वाडिश मैदानच्या मागे एकाच सेक्शनमध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न बॅकअप केला जातो डीपमधून. फिल्डर होते सचिन. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन मार्फत कालसुद्धा आजसुद्धा. अमित कामनकर फिल्डिंग क्लासिक. त्याच्यानंतर आमचे गोवारी, चेतन गोवारी मॅग्निफिसंट फिल्डिंग. मंगेश अप्रतिम क्षेत्ररक्षण. राहुल अप्रतिम क्षेत्ररक्षण. कल्पेश चांगलं फिल्डिंग. मिस टाईम झाला आहे पण नोमॅन्स लँडमध्ये पडतोय शॉर्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक मागे होते. द्विधा मनस्थितीमध्ये चेंडू पडल्यानंतर चकवतोय त्यांना. 2 धावा पूर्ण होत असताना आपण बघतोय आणि 2 धावाने धावसंख्या सरकते ती आता 26वर. 26. भगवान सूर्यनारायण आकाशात. 26 ही धावसंख्या शनिदेवाची. संकरांचा काळ. दोघेही पिता पुत्र एकत्र आहेत. ऑफसाईडला खेळले. बॉटम हँड आहे. जेल. ओ वॉट अ कॅच. कॅच नव्हताच तो पण कॅच केला. देवीधर अतिशय चांगल्या पद्धतीने धावले. तुमच्याकडे इच्छाशक्ती प्रबळ असेल, व्हील पॉवर स्ट्रॉंग असेल तर असे चांगले शॉट चांगल्या कॅचमध्ये कन्वर्ट करू शकता. लोहा गला देंगे, पानी जला देंगे, दुनिया हिला देंगे हम. दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला. थँक्यू. बघा रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता इच्छाशक्ती, खूप चांगल्या शब्दाचा तुम्ही वापर केला सर. इच्छाशक्ती क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहे. जर तुमच्या आवाकाच्या बाहेर चेंडू आहे तुम्हाला माहिती आहे तरी देखील तुम्ही विचार केला मनामध्ये की तो झेल मी घेऊ शकतो, याचं एक परिपूर्ण उदाहरण तुम्हाला मैदानात पाहायला मिळते. बघा आवाक्याच्या खूप जास्त बाहेर होता, उलट दिशेने गेले आणि तो झेल कन्वर्ट केला आहे आणि बाद होते फलंदाज. आणि आता मात्र दयनीय अवस्था म्हणेन आयशा 11 संघाची. 4 गडी बाद 26 धावा सर. तर 4 गडी बाद आपण बघतोय 26 धावा. 16 धावांची पार्टनरशिप नक्कीच वैभव आणि विकासमध्ये झाली. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. मात्र त्यांचे फलंदाज बाद झाले. वैभव जे मैदानावरती 14 मिनटं राहिले, 11 चेंडूचे सामोरे गेले, 16 धावा केल्या. 16 धावांमध्ये 2 उत्तुंग चौकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाले. धन्यवाद कांबळे, विजय कांबळे. आमचे संजयचे अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व. आज संजयसुद्धा दुपारी येतोय, संजय म्हात्रे. हे दोघेही सुप्रीमोला भरपूर वेळा असतात स्कोरिंगसाठी आमच्याबरोबर. अँगल होतोय चेंडू. पंचांकडे बघावं लागेल आपल्याला
येस इट इज अ बॅट. बरंच सिग्नल करतोय आम्हाला. मला वाटलं कदाचित जास्त बाहेर गेला का, वाईड आहे का, त्याच्यासाठी मी भरतकडे बघत होतो. मात्र बॅट असल्यामुळे तो वाईड गृहीत धरला जाणार नाही. तर अँगल करायला गेले गोलंदाज होते ते विशाल. मी इम्प्रेस झालो हर्षदच्या गोलंदाजीमुळे. अप्रतिम गोलंदाजी. काल अक्कीमनी चांगली गोलंदाजी केली, काल राहिलनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. सगळ्यात टॉपला पर्पल कॅप जो आहे तो एमनच्या डोक्यावर आहे. सगळ्यात जास्त विकेट्स त्यांनी घेतलेत. जीत आगरीकट्टा या संघाचे खेळाडू आहेत ते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉडी लाईन होता, शरीराजवळ येणारा चेंडू. बॉडी लाईन हा शब्द आला आहे सर डॉन ब्रॅडमॅन आणि लारवूडच्या माध्यमातून. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲशेस सिरीज त्या काळामध्ये खेळलं जायचं आणि त्यावेळेला काही एवढे ॲसेसरीज नव्हते. असेच चेंडू यायचे अंगावरती. इव्हन आपला विक्रमादित्य सुनील गावस्कर साहेबसुद्धा खेळत असताना सगळे राक्षसी गोलंदाजांना जेव्हा फेस केलं वेस्ट इंडिजच्या 1971च्या दौऱ्यामध्ये, त्यावेळेसुद्धा ॲसेसरीज जास्त घातले नव्हते आणि 771 धावा कुठल्या होत्या. धावसंख्या पोचते ती आता 28वर. 63 धावा करायचे आहेत. ओ शफल झालेत, लॉफ केलेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का, नाही इट इज अ कॅच. मात्र हातातून जेल त्या ठिकाणी नितीन याच्या हातातून निसटतोय. आले बरोबर होते, मात्र आपला हात कमळासारखा आहे, लक्षात घ्या. बोटं जी आहेत, चेंडू आल्याबरोबर तो बंद करावा लागतो. बंद नाही केला तो चेंडू फ्लाय होतो. मात्र ते आल्यानंतर चेंडू जवळजवळ पकडला होता असं वाटलं, मात्र चेंडू त्यांच्या हातातून निसटला. कारण काय, धावत होते, वेगामध्ये होते, मोशनमध्ये होते, त्यामुळे व्हायब्रेशन कुठेतरी मिळतं जमिनीकडून आणि त्यामुळे तो चेंडू हातातून निसटल्यामुळे धावा पूर्ण जाईल मैदानावरती. ते 1 आणि धावसंख्या सरकते ती 29. षटकं संपले 4, धावसंख्या 29. त्यांची 3 षटकात 29 धावा, त्या 4 षटकात त्यांची धावसंख्या होती ती 45. यांची धावसंख्या आहे ते 29. 16 धावा मागे चाललेत. 63 धावा करायचे आहेत. 29 धावा आलेत आणि आता शेवटच्या षटकात तब्बल 34 धावांची गरज आहे. आणि मला गणेश मैदान, उमेश मांजरेकरची बॅटिंग, भानुदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 10 जानेवारीला ते आपल्याला सोडून गेले. त्यांना मारलेला 5 षटकार आणि 1 चौकार डोळ्यासमोर उभं राहतोय. मनीष, बघा, महिला भगिनी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व महिला भगिनींचं मी सहर्ष स्वागत करतोय. कारण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून लहान तोर महिला भगिनी, बंधू भगिनी सर्व या सामन्यांचा आनंद घेतात. म्हणजेच काय, क्रिकेटचे वेळ या परिसरामध्ये आहे हे जाणवते या गोष्टीवरून. थँक्यू. मनीष, सबसे बड़ी बात यह है कि महिला कक्ष यहाँ पे बनाया गया है कॉमन क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से. ये बहुत बड़ी बात है. महिलाओं के लिए एक जगह दिया गया है जहाँ से उस मैच को अच्छी तरह से वॉच कर सकते हैं. हिंदी महिला आहेत म्हणून आम्ही हिंदीत बोललो थोडं. चेंडू ऑफ फॉली करून ड्राईव्ह केलं ऑफ साईडला. उचलायला वेळ लागला. 2 धावा मिळतील. तसं हिंदीमध्ये कॉमेंट्री म्हटल्यावर मी हरीश पंड्याचा खूप मोठा फॅन आहे. हरीश आणि माझं म्युच्युअल बॉन्डिंग अप्रतिम असं. एकत्र बसल्यावर आम्ही अक्षरशः शिखरावर नेतो. स्टँडर्डच्या माध्यमातून, मराठी हिंदीच्या कॉम्बिनेशनच्या माध्यमातून, इव्हन इंग्लिशच्या माध्यमातून, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ओव्हर पिच होता. ऑन साईडला खेळलेत नितीन म्हात्रे. कव्हर करेपर्यंत गुड थ्रो नितीन, व्हेरी गुड थ्रो. सिंगल. 34 धावा षटक सुरू झालं तेव्हा पाहिजे होत्या. मागच्या 2 चेंडूत आपण पाहिला 3 धावा आलेत. म्हणजे अजूनही 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फलंदाज मैदानावर आहेत ते जयेश आणि जयेश बरोबर आहेत ते विकास. ते विकास आणि जयेश काय करतायत बघावं लागेल. गोलंदाज आहेत आमचे तेही विकास. गोलंदाज सज्ज होत आहेत मुरगावांकडून. तर अँगल होतो या चेंडू. दॅट इज हाव. राईट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू राईट हँडरला अँगल होणार. यू नीड अ डिफरंट स्टान्स. एक वेगळा स्टान्स घ्यावा लागतो त्याच्यासाठी बॅट्समॅनला. मी सांगणार नाही, कॉमेंटेटरला थोडंसं तटस्थ राहावं लागतं, न्यूट्रल राहावं लागतं. ते त्यांना माहिती आहे. बघा, तो घेतला पण त्यांनी. विकास यांचा चेंडू यावेळेला शफल झाले. अँगल झालेला चेंडूला ऑन साईडला वळला. इट मे बी ए कॅच. मिड विकेटला जेल पकडला जातोय. फ्रस्ट्रेट केलं, डिप्रेस केलं. त्यांचा आवडता फटका खेळायला भाग पडला आणि फलंदाज मैदानावर बाद. पिघला दे जंजीरें, बनाउनगी शमशीरें, कर हर मैदान फतेह ओ बंदिया, कर
हर मैदान फतेह. अप्रतिम संगीत. 2 चेंडू 31 धावांची गरज, विच इज इम्पॉसिबल ऑन द पेपर. बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू लॉफ केलाय. डावकरी फलंदाज आमचे विकास यांनी 6 धावांसाठी. तो 24 धावांनी, अजूनही एक चेंडू बाकी आहे. जवळजवळ 24 धावा पाहिजे ना, बरोबर ना? 24 पाहिजे ना, 25 धावांची अजूनही गरज आहे. वाजवा. घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला. धन्यवाद डीजे. I really appreciate the captain, the way how he came to the bowler, he said something, काहीतरी बोलले जवळ येऊन. त्याचं कारण आहे राहिल अन्सारी यांनी सांगायला आले की चेंडू एक्झॅक्टली कुठे पडला पाहिजे, कारण तो षटकार गेला होता. असे षटकार जाता कामा नाही राहिल सांगत असताना बॉलरला. डावकरा गोलंदाज यावेळेला चेंडू मात्र ऑफ आणि मिडल स्टंप टिपत असताना हेच राहिल सांगत होते, कीप द डिलिव्हरी ऑन द परफेक्ट लेंथ, जागा देऊ नका, रूम देऊ नका. इनसाइड एज आपण बघतोय 1 धाव पूर्ण झाली. तर 23 धावांनी हा सामना इथे जिंकलेला आहे. तो क्लीन विन फ्रॉम टीम 9-4. रन रेट त्यांचा इम्प्रूव्ह झाला आहे, नेट रन रेट. कारण जेव्हा समोरच्या संघाला जास्त धावांच्या अंतरामध्ये तुम्ही पराभूत करता तेव्हा तुमचा नेट रन रेट अजून इम्प्रूव्ह होतो. आणि नेट रन रेट इम्प्रूव्ह झाला तर फायदा काय होतो, ज्यावेळेला गुण सारखे होतील त्यावेळेला तुम्हाला क्वालिफाय व्हायला अत्यंत सोपं जातं. असं चित्र बघायला मिळालं आहे. तो गुड बॉलिंग. राहिल अन्सारी 2 षटकं टाकलेत, एका निर्धाने 19 धावा दिले, 1 गडी बाद केले. अर्षद एकंदरीत 1 षटक करा. अर्षदचे 2 षटकं बघायला मिळाले पाहिजे, काय हरकत नाही आहे, तो त्यांचा निर्णय आहे. 1 षटक टाकलं, एका निर्धाने 3 धावा देत असताना 2 गडी बाद केले. विशाल 1 षटक टाकले, 7 धावा दिले, 1 गडी बाद. विकास 1 षटक टाकले, 9 धावा दिले, 1 गडी बाद. किल्ला लढवला, 11 चेंडू 16 धावा. सुरुवातीला वैभव आणि विकासमध्ये काही प्रमाणात पार्टनरशिप झाली करी, मात्र त्याच्यानंतर 7 चेंडू विकासची बॅटिंग सोडली तर बाकी सगळे 4-1, 2-1 अशी धावसंख्या बघायला मिळेल. त्यामुळे प्रॉपर चेस केलेलं नाही आहे 63. त्यामुळे 23 धावांनी हा सामना जिंकत असताना टीम 9-4 दुसरा सामना लीगमधले जिंकत आहेत. त्यांचे 4 पॉईंट झालेत आणि दोन्ही संघ एकमेकांना हात मिळवत असताना वॉट अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. इट इज अ ICC ॲटमॉस्फिअर. ICCची घोषणा आहे, तुम्ही मॅच संपला तर एकमेकांना भेटायला पाहिजे. आणि तोच नियम या ठिकाणी कॉमन क्रिकेट असोसिएशन KPLमध्ये इम्प्लिमेंट करत असताना बोथ द टीम वॉज मीटिंग ईच अदर. आणि सामना संपलाय, दे आर फ्रेंड्स. आणि तेच हात मिळवत असताना स्पिरिट ऑफ क्रिकेट या ठिकाणी दाखवत आहेत. आणि हा सामना इथे संपतोय आणि पुढच्या सामन्याकडे आता आपण जाणार आहोत. आणि पुढचा सामना आहे ओम साई स्पोर्ट्स वर्सेस